पाहत आहोत की अंजू सर्वांसाठी चहा घेऊन आलेली असते. आबा रजनीला म्हणतात की "अगं चहा घे म्हणजे तुला बरं वाटेल. चहा खूप छान झालेला आहे." व सोहमला देखील ते चहा घ्यायला सांगतात. हे सर्व चहा घेत बसलेले असतात. इतक्यात अद्वैत आणि कला हे येतात. अद्वैत आणि कला हे काजलला घेऊन आलेले असतात. सोहम मात्र चहा घेत असतो. समोर अद्वैत आणि कला यांच्यासोबत काजल आलेली असते. अद्वैत म्हणतो की "काजल अगं ये ना आतमध्ये." तेव्हा सोहम तिच्याकडे बघत असतो. काजल मात्र सोहमकडे एकटक बघत असते आणि आबा रजनीला म्हणतात की काजलला आलेले पाहून आबांना देखील खूप आनंद झालेला असतो. आबा म्हणतात की काजल आली, काजल आली. तेव्हा कला म्हणते की "अगं बस ना काजल, गुंड्या बस ना खाली." तिला धरून हाताला खाली बसवते. आबा म्हणतात की "अगं अंजू तू काजलसाठी सुद्धा चहा घेऊन ये." तेव्हा काजल सोहमकडे बघत बघत म्हणते की "नकोय मला चहा, नकोय." सोहम देखील काजलकडे बघत असतो. तेव्हा कला म्हणते की "अगं गुंडे असं काय करते आहेस? घे ना चहा." ती काजलसाठी चहा आणायला अंजूला सांगते. रजनी म्हणते की "बरं झालं काजल अगं तू आलीस मदतीला. जर कोणी असं आलं तर खूपच मदत होते. कामं देखील खूप सोपी होतात." तेव्हा अद्वैत म्हणतो की "म्हणूनच मी त्याला कन्व्हिन्स करून घेऊन आलेलो आहे." आता लगेच कला म्हणते की "अगं तू त्याला कन्व्हिन्स कर ना. तू त्याला विश कर ना. कॉन्ग्रॅच्युलेशन्स कर ना. सोहमचं लग्न ठरलेलं आहे." असं कला त्याला म्हणत असते. काजल खाली मान घालते आणि तिला खूप वाईट वाटलेलं असतं. काजल उठते आणि सोहम देखील उठतो. दोघं एकमेकांकडे बघत पुढे येतात. एकमेकांच्या समोर आल्यानंतर काजल ही सोहमच्या हातामध्ये हात देते आणि त्याला कॉन्ग्रॅच्युलेट करते. अगदी नाराज होऊन पाणावलेल्या डोळ्यांनी आणि मनावरती दगड ठेवून ती काजल सोहमला कॉन्ग्रॅच्युलेशन करते सोहमचे लग्न ठरल्यामुळे. तेवढ्यात सोहमसुद्धा अगदी थोडासा हसल्यासारखं थँक यू म्हणतो आणि दोघे परत जड अंतकरणाने आपापल्या जागेवरती येऊन बसतात. यांच्याकडे बघतच असतो. तेवढ्यात मात्र दरवाजावरती एक नोकर येतो आणि काहीतरी आणलेलं असतं. म्हणून तो कलाताईला आवाज देतो आणि धावतच कला त्याच्याकडे जाते. तर सोहमचे लग्नाचे ड्रेस आलेले असतात.